नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। येत्या 18 सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या दुसऱ्याच दिवशी सिडको टीव्ही सेंटर येथे असलेल्या राणाजी मंगल कार्यालय या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून राज्यातील मराठा समाजासाठी सातत्याने काम करत असलेल्या विविध संघटना, त्यांचे पदाधिकारी, विधिज्ञ, ज्यांना आरक्षणाचा अभ्यास आहे आणि वेगवेगळे याचिकाकर्ते, त्यात राजेंद्र दाते पाटील असतील, आमचे सहकारी विनोद पाटील असतील, अशा किमान 150 लोकांची ही निमंत्रिताची गोलमेज परिषद आम्ही आयोजित करतोय। आणि त्यामध्ये सिंहावलोकन आतापर्यंत मराठ्यांनी आंदोलन केले आणि मराठा समाजाला काय मिळालं, 2/9च्या GR नंतर मराठा समाजाला नवं काय मिळालं का, मराठा समाजाची फसवणूक झाली। आमचा तर या ठिकाणी जाहीर आरोप आहे राधाकृष्ण विखे पाटलावर, त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली। ज्याही मराठ्याचं कुणबी कुळ नाही त्यांना ते कसं आरक्षण देणार आहेत हे त्यांनी सांगितलं पाहिजे। त्यासाठी आमचं हे आंदोलन आहे। म्हणून या परवाच्या गोलमेज परिषदेमध्ये त्या सगळ्या विषयावर चर्चा करून आम्ही आमची एक भूमिका निश्चित करणार आहोत। त्याचबरोबर विखे पाटलांनी असं सांगितलं की माझ्यावर चर्चेला या, असं ते टीव्हीवर म्हणतात। आणि ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे विनंती नोंदवली की आम्हाला तुमच्यावर चर्चा करायची, आम्हाला कळू द्या की माझ्यासारख्या मराठ्याला तुम्ही कसं आरक्षण देणार आहे। माझं ब्लड रिलेशन कुणब्यावरून नाही, 1967 पूर्वी माझा कुणी नातेवाईक कुणबी नाही, माझी रक्तवंशावळ जुळत नाही, माझा नातेवाईक कुणी कुणबी नाही। मग जर मला तुम्ही सर्टिफिकेट देत नसाल, माझ्यासारख्या लाखो मराठ्याला देत नसाल, तर मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटला कुठं। आणि एक मराठा म्हणून मी साधा अर्ज सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन मध्ये करू शकत नाही, कारण त्या नोटिफाईड जातीमध्ये मराठा ही जात त्यामध्ये अदर बॅकवर्ड क्लासेस मध्ये नाहीये। त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचा विचार करून उद्याच्या काळामध्ये मराठा आंदोलनाची वैधानिक, कायदेशीर, घटनात्मक आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या माध्यमातून अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कसं पुढे घेऊन जायचं, हा या परिषदेचा आमचा उद्देश आहे। त्यासाठी संपूर्ण राज्यातून नामवंत मराठा समाजाचे पदाधिकारी जे अनेक वर्षापासून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करतात, त्यांना एकत्र आणण्याचं काम मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून करतोय। शेवटी समाजाची फसवणूक व्हायला नको। आणि या ठिकाणी आपण बघितलं की 2/9च्या शासन आदेशाने मराठा समाजाची संपूर्णतः फसवणूक झालेली आहे। कारण आता बदललेल्या वातावरणामध्ये विखे पाटील बोलतायत, मुख्यमंत्री बोलतायत आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब बोलतायत की ज्यांची नोंद असेल, ब्लड रिलेशन जो सिद्ध करू शकेल त्यालाच प्रमाणपत्र मिळेल। आमचं आंदोलन त्यासाठी नव्हतं। आमचं आंदोलन आहे निजाम स्टेट मधल्या सरसकट मराठ्यांना या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे। पण तो आता जो देशातला जुना कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र हुडकण्याचं काम या ठिकाणी केलंय, त्यालाही आमचा पाठिंबा आहे। ज्या भावंडाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असेल, जेवढ्या नोटिफाईड जाती आहेत 324 महाराष्ट्रामध्ये, त्या सगळ्याला प्रमाणपत्र काढण्यासाठी काही अडचण असेल त्यासाठी आम्ही एक वकिलाची फौज त्यांच्या मागे उभं करू। पण जो मराठा आहे माझ्यासारखा लेफ्ट आउट, जो यातून पूर्ण बाजूला फेकला गेलाय आणि त्याला सांगितलं जात आहे तुमचे प्रश्न मिटलेत, पण प्रश्न मिटलेच नाहीत। आमची फसवणूक झाली। एक मराठा म्हणून घोर फसवणूक या ठिकाणी विखे पाटलांनी आणि सरकारने आमची केलेली आहे। तर मला कसं प्रमाणपत्र देणार आहेत हे त्यांनी सांगावं। त्यांना आम्ही चर्चेसाठी आता 12 लोकांची नावं सुचवलेत त्यांनाही। आणि भुजबळ साहेब जे चुकीचं बोलतायत की मराठ्यांनी EWS, SCBC आणि त्यानंतर कुणबी अशा 3 प्रकारच्या आरक्षणाचा लाभ घेतो, हे दादान खोट आहे। कुणबीमध्ये मराठा जाऊ शकत नाही। जो कुणबी आहे तोच कुणब्यात जाईल, जो मराठा आहे तो लेफ्ट आउट आहे। त्याला आज SCBCचं आरक्षण आहे, ते उच्च न्यायालयामध्ये आहे। आणि EWS मधून या देशामध्ये कायदा असा आहे 2 आरक्षणाचा लाभ एक माणूस घेऊ शकत नाही, पण 1 आरक्षणाचाच घेता येईल। EWS ची व्याख्या अशी आहे, हु इज नॉट SC, हु इज नॉट ST आणि हु इज नॉट OBC। मग जो मागासवर्गीय नाही, जात नाही, जमातीचा नाही आणि अदर बॅकवर्ड क्लासला नाही, त्यालाच फक्त EWS चा लाभ घेता येतो। जो इतर आरक्षणात आहे त्याला घेता येऊ शकत नाही। हा ओपन मध्ये कॉम्पिट करू शकतो, पण SCBC असल्यामुळे आम्ही EWS मध्ये जाऊ शकत नाहीत। त्यामुळे भुजबळ साहेब दादान खोटं बोलतायत, दिशाभूल करतायत आणि तो जो काय हाईप करतायत, त्यामुळे OBC समाजातच एक नैराश्याची भावना निर्माण झाली आणि त्यामुळे लातूरमध्ये आमच्या एका भावंडाने आत्महत्या केली। त्या आत्महत्येसाठीही छगन भुजबळ हाके हे जबाबदार आहेत, कारण ते खोटं सांगतायत। ओबीसीचं आरक्षण संपलं असं खोटं सांगतायत। मी आत्ताच आपल्याला सांगितलंय की मराठवाड्यामध्ये फक्त 8,300
व्हॅलिड सर्टिफिकेट मिळाले, म्हणजे प्रमाण मराठवाड्यामध्ये कुणबी किती आहेत? फक्त 8,300. हे कुठले आहेत? 1967 पूर्वीचा पुरावा देईल असे. मराठा का 8,300 आहेत का मराठवाड्यामध्ये? त्या मराठ्याचं काय? हे थोडेच कुणबीमध्ये चालले तुमच्या. त्यामुळे त्यांनीही असं वातावरण तयार करून ओबीसी समाजातले तरुण वर्ग आहे त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करू नये अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी त्यांच्याबरोबर चर्चेची वेळ मागितली. जरांगे पाटलांनी जो जी आर घेऊन आलेले आहे तो जी आर कुठेतरी समाजाच्या फायद्याचा नाही आहे. जी आर जरांगे पाटलांनी तपासलेला होता आणि तरी तुम्ही म्हणता फसवणूक झाली. मग फसवणूक आझाद मैदानावरच आमचे सहकारी शिवानंद भानुशे असतील, योगेश केदार असतील, त्यांना कायद्याचा अभ्यास आहे, न्यायालयाचा अनुभव आहे आणि एक्झॅक्ट मराठा समाजाची न्यायालयीन काय परिस्थिती आहे त्यांना कळतं. यांनी त्याच दिवशी सांगितलं होतं की जी आर मध्ये आपली फसवणूक होते, परंतु जरांगे पाटील म्हणजे ऐकलं गेलं नाही. म्हणून हा जो काय ड्राफ्ट आहे माझा हा जाहीर आरोप आहे. जरांगे पाटील आणि विखे पाटलाला नेमकं माहित होतं आपण काय देतोय. त्यामध्ये फसवणूक झाली, पण कुणाची झाली? मराठा समाजाची झाली. आणि ही फसवणूक आझाद मैदानावर जे सांगितलं की मराठ्याला सरसकट आम्ही आरक्षण दिलंय, व्हिडिओ आहे, समाज माध्यमात आहे, उपलब्ध आहे. विखे पाटील सांगतायत मराठ्याचा आरक्षणाचा प्रश्न मी संपवलाय. त्यांनी ही फसवणूक केली. तुम्ही जी गोलमेज परिषद बोलवली आहे त्या गोलमेज आता जे आरक्षणासाठी नेतृत्व करतात त्यांना बोलवलंय का मनोज जरांगेंना? नसेल बोलवलं तर का बोलवत नाही? मराठा समाजामध्ये काम करणाऱ्या सगळ्या संघटनेचे जे पदाधिकारी त्यांना आम्ही बोलवलंय. शिव म्हणून एक संघटना आहे, तिचे अध्यक्ष म्हणून, आणि अखंड मराठा समाज म्हणून एक दुसरी संघटना आहे. म्हणून जरांगे पाटलालाही आम्ही निमंत्रण त्या परिषदेत देत आहोत की त्यांनी वैधानिक बाजू समजून घेतली पाहिजे, ऐकलं पाहिजे आणि आंदोलन वैधानिक दिशेला नेलं पाहिजे. कारण शेवटी जरांगे पाटील हे वक्तव्य करू शकत नाहीत. मराठा समाज हा काही कुणाच्या दावणीला बांधलेला नाही. मराठा समाज हा वैधानिक मार्गाने जाणार. मराठा समाजाने कधीही कुणाचा अन्याय सहन केलेला नाही. जरांगे पाटलाला शिवबा संघटनेचा अध्यक्ष म्हणून, अखंड मराठा ही संघटनेचा अध्यक्ष म्हणून आमच्या बरोबरीनं जे इतर समाजसेवक समाजामध्ये 20-20, 25-25, 30-30 वर्षापूर्वी काम करतात त्यांच्या बरोबर त्या परिषदेमध्ये आम्ही बोलवलेलं आहे. जगन्नाथाचा रथ ओढायचा असेल तर जगन्नाथ होण्यासाठी नाही, जगन्नाथ होण्यासाठी कुणालाही रथात बसू देणार नाही आम्ही. मराठा समाजाच्या जगन्नाथाचा रथ ओढणार म्हणून त्यांना निश्चित या ठिकाणी निमंत्रण आहे. आणि त्यांनी हे सिद्ध केलं पाहिजे, येऊन ऐकून स्वतःची भूमिका मांडून, होय मी मराठा समाजाच्या जगन्नाथाचा रथ ओढणार आहे, मला स्वतःला जगन्नाथ व्हायचं नाहीये आणि ते पाप त्यांनी करू नये अशी मी त्यांना विनंती करतो. तुम्ही जगन्नाथाचा रथ ओढणारेच राहा, जगन्नाथ बनायचा प्रयत्न चुकूनही करू नका. तुम्ही जे म्हणताय की मनोज जरांगे, तुम्ही बोलले की मनोज जरांगे हे राजकीय अजेंडा राबवत आहे, असं असताना तुम्ही त्यांना बैठकीला बोलवताय? बघा, तेही समाजासाठी काम करतात. मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळं आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्यामुळं मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदी शोधायची तर मोहीम चालू झाली. काही कुणबी भावंडांना त्याचा लाभ झाला, काही निर्णय त्यांच्या आंदोलनामुळे झाले, हे नाकारता येत नाही. पण समाजातला घटक म्हणून निश्चित त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. म्हणून सांगितलं मी तुम्हाला, शिवबा संघटनेचा अध्यक्ष म्हणून, अखंड मराठा समाजाचा अध्यक्ष म्हणून त्यांच्या ज्या संघटना आहेत विविध, जसे संभाजी ब्रिगेड आहे, मराठा सेवा संघ आहे, अशा आमच्या अनेक संघटना आहेत आणि हे लोक अनेक वर्षापासून काम करतात. त्या पद्धतीनं त्यांना मराठ्याच्या जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी आम्ही निश्चित निमंत्रित केलेलं आहे. निमंत्रित न करण्याचा आपण जो प्रश्न विचारला, का नाही निमंत्रित केलं? निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे एक समाज बांधव म्हणून. ही माझ्या आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे. तुम्ही वारंवार सांगितलं की राधाकृष्ण विखे पाटील आणि आम्ही त्याला चर्चेसाठी बोलवतो, त्यांनी सांगितलं आम्ही तयार आहोत. मग असं ते कोणत्या सांगण्यावर नाही तुम्हाला टाळताय का असं वाटतं, किंवा जरांगे पाटलांच्या सांगण्यावर ते टाळताय तुम्हाला? जरांगे पाटलांनी त्यांना काय सांगितलं मला माहित नाही, किंवा त्यांच्या म्हणण्यावरून टाळतायत असंही मी म्हणू शकत नाही. पण जे दिसतंय, आपणही बघताय की वारंवार मी लाईव्ह मध्ये सुद्धा त्यांना आवाहन केलंय की आम्हाला चर्चेसाठी वेळ द्या. त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा हे नोंदवलंय, ईमेलवरही नोंदवलंय, आम्हाला वेळ द्या चर्चेसाठी आणि तुम्ही मराठ्याला कसं आरक्षण देणार आहे ते आम्हाला समजून सांगा. मराठ्याचा आरक्षणाचा प्रश्न कसा मिटला हे समजून सांगा. आणि आता आपल्या माध्यमातून आम्ही आमच्या तज्ज्ञ लोकांची टीव्ही जाहीर केली.